नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी हन्विका ऑर्गॅनिक इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीचा कंपनी प्रतिनिधी नितेश पाटील बासरकर। आज आपण या ठिकाणी जगापूर तालुका हदगाव जिल्हा नांदेड या ठिकाणी आपल्या सरकारचा फॉलोअप घेण्यासाठी आलो असता या ठिकाणी या मामानी आपलं सरकार या प्लॉटवर फवारलेलं आहे। या प्लॉटमध्ये सरकार हे औषधी फवारल्यानंतर काय काय बदल झाला हे आपण त्यांना विचारण्यासाठी या ठिकाणी आलो। मामा, प्रथमतः तुमचं नाव सांगा पूर्ण। प्रकाश किसन बोईनवाड। मोठ्यानं सांगा। प्रकाश किसन बोईनवाड। या मामानी या ठिकाणी आपलं सरकार फवारलं होतं। हे औषध फवारण्याच्या आधी तुमचा कापूस केवढा होता? लहान होता। तुमचा कापूस आधी लहान होता। हे फवारल्यानंतर काय काय झालं? मग आपला वाढला त्याचा किडा मिळा चेक मारला त्याचा। या कापसावर कापूस वाढला आणि याच्यावरचा किडा वगैरे सगळा मेला। या ठिकाणी आता हे पाहू शकतो आपण, या ठिकाणी या पानावर कुठेही मावा वगैरे काही बी नाही। तर याच प्लॉट मध्ये स्प्रे करते वेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात मावा होता, आपण ते सुद्धा बघू शकतो। या ठिकाणी हे बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी यांनी स्प्रे करताना हा मावा होता। पूर्ण मावा प्रथमतः हा पिवळा असतो आणि आता या ठिकाणी आपण बघू शकतो हे पूर्ण सुप्त स्वरूपात आहे, पूर्ण मेलेल्या स्वरूपामध्ये आहे। अवघ्या 3 ते 4 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये या कापसावर चांगल्या पद्धतीने रिझल्ट आला। आधी या कापसाचे या प्लॉटचे पाने हे असे एकदम काय झालेले होते, खोकडा झालेले होते आणि आता आपण बघू शकतो कुठल्याही पानावर काहीही आपल्याला काय होत नाही, सापडत नाही किंवा कुठल्याही झाडावर खोकडा वगैरे काहीही आता आपल्याला या ठिकाणी दिसत नाही। तर मामा, हे औषधी दुसऱ्या शेतकऱ्यांनी वापरावं का नाही, तुम्ही काय म्हणता? नाही, वापरावं नाही, सध्या वापरली पाहिजे। हा, बरोबर आहे। तर याच्यातून चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपल्याला काय होते, येत आहे। तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी आलो। या ठिकाणी आपण याच प्लॉट मध्ये 1-2 झाडं स्प्रे न केलेले होते, त्याच्यावरचा मावा आणि दुसऱ्या सगळ्या झाडावरचा मावा पाहिलेला आहे। याचा सरकारचा रिझल्ट कशा पद्धतीने आहे हे आपण या ठिकाणी सर्वांना दाखवलेलं आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील उत्पन्न वाढण्यासाठी मावा, तुडतुडा, खोकडा या किडीचं नियंत्रण करण्यासाठी हन्विका कंपनीचे सरकार प्रतिपंप 30 ml प्रमाणे वापरावे। धन्यवाद।